नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फिजिक्स शिका मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण तिसरं ॲप्लिकेशन घेऊन आलोय रिंगचं. याच्यामध्ये आपण अबाउट टँजंट इन इट्स प्लेन हे ॲप्लिकेशन पाहणार आहे. लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर काय केलं होतं की एक रिंग आहे आणि रिंगला या ठिकाणी एक डायमीटर काढला, बरोबर, आणि या डायमीटरच्या रिलेटेड मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट केला. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय केलं आपण, तर एक रिंग आहे आणि रिंगला इथे एक पॉईंट घेतला हो, त्याच्यामधून एक टँजंट काढली आणि ती टँजंट या प्लेनला काय असते, फक्त परपेंडिक्युलर असते, बरोबर. आता हे तिसरे ॲप्लिकेशन आहे थोडक्यात, की प्लेन आहे, त्या प्लेन मधून ही टँजंट जाते. म्हणजे थोडक्यात असे समजा रिंग असेल तर इथं सेंटर, इथून एक लाईन जाणार, बरोबर, मग याला आपण डायमीटर म्हणू शकतो. आणि इथे एक सपोज एखादा पॉईंट आहे हो, तर त्याच्यामधून जाणारी टँजंट आपण काढतोय, बरोबर. मग ही आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. बघा, लक्ष द्या, इथं ही एक रिंग कन्सिडर केली. या रिंगचं मास आहे कॅपिटल एम, बरोबर, आणि रेडियस आहे कॅपिटल आर. आता लक्षात घ्या, याच्या रिलेटेड आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे रिंगचं, बरोबर का. मग हा ऍक्सिस कुठून पास झालाय, ओ मधून, आणि ओ काय आहे, या सर्कम्फरन्स वरचा पॉईंट. मग हा पॉईंट ओ जो आहे त्याच्यामधून जाणारी लाईन किंवा ऍक्सिस हा काय रिप्रेझेंट करणार आहे, टँजंट. काय रिप्रेझेंट करणार, टँजंट. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजंट, फक्त ही जी टँजंट आहे ही प्लेन मध्ये, ही परपेंडिक्युलर नाही, अशी प्लेन मध्ये, बरोबर. मग आता या प्लेनला किंवा या टँजंटला पॅरलल असणारा एक ऍक्सिस आपण काढलाय, जो या रिंगचा डायमीटर कन्सिडर होतोय. काय कन्सिडर होतोय, डायमीटर. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर माहिती आहे आणि अबाउट टँजंट तुम्हाला काढता येईल. बरं, या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा का परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, काय वापरता येईल आपल्याला. आपण पाहिले परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये 3 ऍक्सिस असतात आणि 3 एकमेकांना काय असतात, तिन्ही पण म्युच्युअली परपेंडिक्युलर, बरोबर. पण या ठिकाणी किती ऍक्सिस आहेत, 2, आणि दोन्ही कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर. मग काय वापरता येईल आपल्याला, पॅरलल ऍक्सिस थेरम, बरोबर. आता इथं आपण असं कन्सिडर केले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजंट इन इट्स प्लेन and which is also passing through point O, therefore its moment of inertia IO. आणि IC म्हणजे काय, तर ID आहे, बरोबर का, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. ऍक्च्युअल हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे सी मधून असा पास झालाय का, नाही, असा पास होत असेल आणि रोटेशन जर असा असेल तर याला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट सी किंवा पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास सी. त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, mr² असतो. किती असतो, mr². हे वापरायचं नाही इथं आपल्याला, सी मधून पास होतोय पण अबाउट डायमीटर आहे, अबाउट परपेंडिक्युलर टू प्लेन ऍक्सिस नाही, लक्षात ठेवा, बरोबर. मग आयसी म्हणजे कोण, आयडी, आणि या आयडीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट पॉइंट मध्ये कॅल्क्युलेट केली. चला, अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे, moment of inertia of a body about any axis is equal to the sum of its moment of inertia about center of mass and the product of its mass and square of perpendicular distance between two parallel axes. That is, IO is equal to IC plus MH square. Equation number 1. But IC म्हणजे कोण आहे, IC म्हणजे आहे ID, आणि आयडी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. बट ते आपल्याला माहिती आहे की डायमीटरच्या अलॉंग त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, तो काय असतो, mr²/2. मग हे या ठिकाणी टाकायचं, बरोबर. मग आयसी म्हणजे कोण, आयडी, आणि आयडीची किंमत किती, mr²/2 प्लस mh स्क्वेअर आहे, बट एच किती आहे, कॅपिटल आर. एच किती, कॅपिटल आर. मग इथं कॅपिटल आर व्हॅल्यू टाकली तर mr² आलं. म्हणजे IO काय मिळाला, mr²/2 प्लस mr². आता लक्षात घ्या, हे 1 म्हणजे 1/2 mr² आहे आणि हे 1 mr² आहे. म्हणजे एक आहे अर्धा आणि एक आहे 1 आणि अर्धा किती, 1.5. म्हणजे इथं आपण लिहिले, किंवा दुसरी गोष्ट, हा mr² कॉमन घेतला तर इथं किती राहणार, 1/2 आणि अधिक किती राहणार, 1. मग किती आलं इथं, 1/2 अधिक 1, 1 आणि अर्धा किती, 1.5. 1 आणि अर्धा किती, 1.5, आणि 1.5 म्हणजे काय, 3/2. म्हणजे काय मिळालं आपल्याला, IO is equal to 3/2 mr². Equation 2
gives the moment of inertia of ring about diameter. बरोबर. जर समजा आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. कळलं का?